आदित्य शिरोडकर साहेबांचा दौरा झाल्यानंतर या दौऱ्यामध्ये नक्की काय करायचं किंवा कशा पद्धतीने हा दौरा आखायचा या संदर्भात आमच्या सगळ्या विद्यार्थी सेनेची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, चर्चा झाली आणि मग विद्यार्थी सेनेचे किंवा विद्यार्थ्यांचे नेते आहेत, मग विद्यार्थ्यांशी संवाद साधायला पाहिजे हा माझा हट्ट होता आणि म्हणून सर्व आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवलंय. आमचा विद्यार्थी सेनेचा नेता कसा आहे आणि इतरांचा कसा आहे हे आम्हाला दाखवून द्यायचं. आमचा नेता आपल्या समोर आहे, तरणापांडा आहे, एज्युकेटेड आहे, शिक्षित आहे आणि विद्यार्थ्यांच्या प्रती आस्था असलेला असा नेता आहे. समोरचा नेता 31 डिसेंबरला लाईव्ह कशी, रात्रीची नाईट लाईफ कशी असावी यासाठी प्रयत्न करणार आहे. परदेशातनं डॉल्फिन आणून इथं त्याचं संगोपन करणार आहे आणि ज्याची आवश्यकता नाही अशा काही गोष्टींसंदर्भात सतत आग्रही असणारा असा माणूस आहे. परंतु आमचा असा नेता आहे की आपल्या विद्यार्थी दशेमध्ये म्हणजे आपण ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुढच्या आपण दिशा ठरवतो किंवा 12वी झाल्यानंतर पुढच्या दिशा ठरवतो, परंतु त्यांनी राज्य शासनाला असा अभ्यासक्रम सादर केलाय की 12वी झाल्यानंतरच तुम्हाला म्हणजे ग्रॅज्युएट होता होताच तुम्हाला एखाद्या सीएच्या परीक्षेला बसता येईल किंवा एखादा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स घेता येईल अशा पद्धतीचा अभ्यासक्रम त्यांनी शासनाला. आमच्या नेत्याचा दूरदृष्टीपणा विद्यार्थी बाबतीमध्ये कसा आहे हे सगळ्यांसमोर आपल्या समोर यायला पाहिजे. इतरांचे सगळे असतात वारसा हक्काने आलेले आणि मग स्वतःला युवराज म्हणून घेणारे असतात, परंतु खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची धडपड आणि त्यांच्या असलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासंदर्भात सतत प्रयत्नशील असलेला माणूस आपल्या समोर मी घेऊन आलो आणि खऱ्या अर्थानं हा दौरा यशस्वी व्हावा आणि आपल्या सर्वच कोकणातल्या बऱ्यापैकी ज्या कॉलेजमध्ये ज्या काही समस्या मला वाटतं फार काही समस्या नाहीत, परंतु ज्या काही आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचाव्या किंवा आपली सर्वांची ओळख व्हावी यासाठी मी शिरोडकर साहेबांना इथपर्यंत घेऊन आलोय. तसा हा माझा MBA हे सगळं कॉलेज याच्यावरती मी ट्रस्टी आहे, परंतु ट्रस्टी काय असाच झालो नाही. तंटामुक्तीचा अध्यक्ष कोण करत माहितीये ना, तो सर्वात जास्त तंटा करतो तो तंटामुक्तीचा अध्यक्ष. तसा मी जास्त आक्रमक या ठिकाणी होतो, सतत मी प्रश्नांना वाचा फोडायचो, सतत आंदोलन करायचो, या ठिकाणी यायचो. पण नाईलाजाने का होईना मला संचालक मंडळावरती घ्यावं लागलं. परंतु संचालक झाल्यानंतर जबाबदारी वाढली, मग मात्र त्यानंतर सारे एकही कंटा झाला नाही. परंतु खुर्च्यांचा एक विषय सोडून द्या, पण बाकी काही कंटा झाला नाही. विषय एवढाच असतो की आमचं मागणं किंवा आमचं म्हणणं हे विद्यार्थ्यांच्या प्रती असतं. एखादा आमच्याकडे ऍडमिशन घ्यायला येणार कोण, ज्याला सर्वात कमी मार्क आहे तो आमच्याकडे साहेब एखादी आम्हाला ऍडमिशन करून द्या. आमच्याकडे डिस्टिंक्शन वाला कोणी येत नाही कारण त्याला आपोआप ऍडमिशन मिळते. मग 35% वाला किंवा 40% वाला कसा घ्यायचा हा जेव्हा प्रश्न संचालक मंडळासमोर येतो त्यावेळेला मग संघर्ष होतो आणि मग त्यावेळेला थोडासा मतभेद होतो आणि नंतर तो मतभेद मिटला जातो. परंतु या सगळ्याच विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम जो सर्वात तळागाळातला विद्यार्थी आहे याला न्याय देण्यासंदर्भात आम्ही सतत या ठिकाणी प्रयत्नशील असतो. मग तुमच्या शिष्यवृत्तीचे विषय असून देत, गाड्यांचे विषय असून देत किंवा विद्यापीठाकडे प्रलंबित असणारे प्रश्न असून देत, या संदर्भात सतत आमचा कॉलेजशी संपर्क असतो, या संचालक मंडळाशी संपर्क असतो. त्यामुळे सगळे तुम्ही आता या कॉलेजमध्ये बऱ्यापैकी या कॉलेजची स्ट्रेंथ आहे, बऱ्यापैकी सगळ्या कॉलेजच्या सगळ्या शाखा आहेत, ही सगळे कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी बघितल्यानंतर कोट वगैरे घालून चांगले शर्ट पॅन्ट घालून या ठिकाणी आहेत. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो एकच ड्रेस तो 2 दिवस घाला, तिसऱ्या धुवायचा, परत 4थ्या दिवशी घालायचा, पॅन्ट फाटली तर रप्पू करायचा. अशा वेळची त्यावेळी परिस्थिती होती. परंतु आता परिस्थिती बदलली, शिक्षणाचा स्तर देखील खूप वाढलाय. या सगळ्यातनं आपण शिक्षित व्हायला पाहिजे आणि शिक्षण घेऊन चांगल्या नोकरी धंद्यावरती गेलं पाहिजे. परंतु हे करत असताना आपण समाजाचं काहीतरी द्यायला लागतो किंवा समाजासाठी म्हणून आपला जन्म झालाय याचं देखील आपण भान राखलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षणातून समाजसेवेकडे
असा आमचा विद्यार्थी सेनेचा कल आहे किंवा असं आमचं मार्गक्रमण आहे. तुमच्यामधलाच एक विद्यार्थी या कॉलेजमधला आज नगराध्यक्षपदी बसतो. म्हणजे आमची या सगळ्या कॉलेजमधून कार्यकर्ता घडवण्याची फॅक्टरी असं आम्ही समजतो. जसं आमचं मगाशी आमची चर्चा झाली की यातनं चांगला कार्यकर्ता घडतो. म्हणजे समाजसेवेच्या प्रती ज्याच्या प्रेम असेल किंवा पाहण्याचा दृष्टिकोन असेल तर आत्ताच त्याला नेतृत्व करण्याची संधी या कॉलेजमध्ये असते. आणि म्हणून या कॉलेजमधून आपण पुढे या समाजसेवा करत चांगलं काम करा आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण करा एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. आणि यासाठी यादव सरांना विनंती की लवकरात लवकर निवडणूक घेऊन टाका म्हणजे हा विषय संपून आपण शिरोडकर साहेबांनी या ठिकाणी बोलत मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले. मी शिरोडकर साहेबांमध्ये आपल्यामध्ये फार वेळ घेणार नाही, परंतु आमचा नेता हा कडखर आवाजाचा आहे आणि चांगल्या विचारांचा आहे. त्यामुळे आपण त्यांचे विचार ऐकून घ्याल असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.